गावातल्या लोकांसोबत असे वागा मित्रांनो. गाव म्हणजे फक्त झोपडी, शेत, झाड, रस्ते आणि माणसं नाहीत. गाव म्हणजे भावना, आपुलकी, मान, सन्मान, रीतिरिवाज, एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाणं आणि गरज पडली तर अंगणात हातात हात घालून उभं राहणं. गावात माणसाची ओळख दोन गोष्टींवर होते, त्याचं वागणं आणि त्याचं बोलणं. आणि म्हणूनच गावातलं जगणं नीट आणि सन्मानाने करायचं असेल तर काही गोष्टी नेहमी ध्यानात ठेवाव्या लागतात. तर चला मित्रांनो, आज आपण गावातल्या लोकांसोबत कसं वागायचं हे एक एक करून खोलवर समजून घेऊया. नंबर 1, गावात आदर हा पहिला नियम आहे. गावात माणूस किती श्रीमंत आहे हे पाहिलं जात नाही, पण त्याने मोठ्या लोकांशी, वडीलधाऱ्यांशी, नातेवाईकांशी, अंगणातल्या माणसांशी कसा संवाद करतो हे पाहिलं जातं. आदराने वागणारा माणूस गावात कधीच परका राहत नाही. वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे, त्यांचं ऐकून घेणे, त्यांच्या मताचा आदर करणे ही छोटी पण गावात मोठ्या अर्थाची कामं असतात. गावात ज्यांनी ज्येष्ठांशी उर्मटपणे बोललं त्यांचं नाव कधीच चांगलं राहत नाही. उलट आदराने वागल्यामुळे गाव आपोआप तुमच्या पाठीशी उभा राहतो. नंबर 2 मित्रांनो, गावात अभिमान चालत नाही, नम्रता जिंकते. गावात स्वतःला मोठं समजणारे लोक टिकत नाहीत. गावात नम्र, साधेपणाने बोलणारे आणि जमिनीवर पाय ठेवून चालणारे लोक लोकांच्या मनात बसतात. नम्रता हीच गावातली खरी ओळख. तुम्ही कितीही पुढे जा, कितीही पैसे कमवा, कितीही मोठ्या शहरात नावा पावाला, गावात परतल्यावर साधेपणाने बोलणं, कोणालाही कमी न समजणं आणि स्वतःला विशेष न मिरवणं हे गावाच्या संस्कृतीत बसतं. नंबर 3 मित्रांनो, गावात परस्पर मदत हीच खरी संपत्ती. गावात माणसाकडे 500 रुपये नसले तरी चालतात, पण 500 माणसं मदतीला हवी असतात. गावात आज कोणाची शेती बांधायची आहे, उद्या कोणाचं लग्न आहे, परवा कोणाच्या अंगणात दुखणी आहेत आणि त्यानंतर कोणाच्या घरात काही अडचण. गावात मी पेक्षा आपण मोठं असतं. जो माणूस गावाच्या सुखदुःखात उभा राहतो त्यांच्यासाठी गाव जीव ओतून उभा राहतं आणि हा विश्वास एकदा मिळाला की आयुष्यभर टिकतो. नंबर 4 मित्रांनो, गावात परनिंदा, परचर्चा आणि कटकारस्थान टाळा. गावात एका माणसाची चूक संपूर्ण गावात पोहोचायला वेळ लागत नाही. म्हणूनच गावात लोकांच्या मागे बोलणं, भांडण पसरवणं, उगाच परचर्चा करणं, कुणाचं नाव खराब करणं किंवा दोन माणसांमध्ये मतभेद निर्माण करणं हे स्वतःच्या प्रतिमेलाच खड्डा खोदण्यासारखं आहे मित्रांनो. अशा स्वभावाचे लोक गावात टिकत नाहीत, त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवला जात नाही. नंबर 5 मित्रांनो, गावातील काम टाळू नका, शक्य तेवढं सहभाग घ्या. गावात एखादा उत्सव असो, जत्रा असो, लग्न असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, देवळातली कामं असो, वाडीतील बैठक असो, ज्याने सहभाग घेतला त्याचं नाव लोकांच्या मनात राहिलं. गावात जो माणूस फक्त स्वतःपुरता मर्यादित राहतो, लोकांमध्ये मिसळत नाही, गावातल्या कार्यक्रमापासून दूर राहतो, त्याच्याकडे गाव नेहमी संशयाने किंवा दुराव्याने पाहतं. सहभाग हा सन्मान मिळवण्याचा मार्ग आहे मित्रांनो. नंबर 6 मित्रांनो, गावात बोलणं सावधपणे करा. शब्दांना वजन असतं. गावात बोललेला प्रत्येक शब्द परत फिरून येतो, म्हणून बोलताना घाई करू नका. चिडून, रागावून, उर्मटपणे, कडवटपणे बोलणं तर ते वर्षानुवर्ष लोकांच्या मनात राहतं. गावात बोलणं ही कला आहे. थोडं मऊ, थोडं स्पष्ट, थोडं समजून, थोडं प्रेमाने. वायफळ बोलणं, धमकावणं, उगाच दिखावा करणं गावात अजिबात शोभत नाही मित्रांनो. नंबर 7 मित्रांनो, गावात कुणाच्या घरातील परिस्थितीवर विनोद करू नका. गावात सर्वजण एकमेकांना ओळखतात. कुणाची घरी अडचण आहे, कुणाच्या माणसांवर कर्ज आहे, कुणाच्या घरात वाद आहे, ही माहिती गावात सहज समजते, पण त्या आधारावर कधीच चेष्टा करू नका. गावात दुसऱ्यांच्या दुःखावर विनोद करण्या इतकं चुकीचं काहीच नाही. नंबर 8 मित्रांनो, गावातील वाद मिटवताना तटस्थ राहा. गावात कधी कधी छोटी भांडणं मोठी होतात. तुम्ही जर वाद मिटवायचा प्रयत्न करत असाल तर कोणाची बाजू धरू नका, तटस्थ राहा, शांततेने बोला. गावात शांत करणारे लोक आदरले जातात, तर आग लावणाऱ्यांची प्रतिमा कायमची खराब होते मित्रांनो. नंबर 9 मित्रांनो, गावात अंगणात अचानक पाहुणे आले तर त्यांना आदर द्या. गावात पाहुणचार ही मोठी गोष्ट आहे. कुणीही दारात आलं की पाण्याचा ग्लास देणे, बोलणे, नम्रपणे घरात बसवणे हे गावातलं संस्कार आहेत. पाहुण्याला उभा ठेवणं किंवा टाळणं गावात स्वभाव म्हणून स्वीकारलं जात नाही मित्रांनो. नंबर 10 मित्रांनो, गावातील मुलांशी प्रेमाने आणि वडीलधाऱ्यांशी जबाबदारीने वागा. गावात मूल सगळ्या घरांची असतात. रस्त्यावर धावत असलेल्या मुलांना ओशट शब्द बोलू नका, मारू नका. उलट त्यांना नीट मार्गदर्शन केलं, शिस्त लावली, प्रेम दिलं तर गाव तुम्हाला स्वतःचा मानतो. नंबर 11 मित्रांनो, गावात आपलं घर, अंगण आणि शेत स्वच्छ ठेवा. गावात माणसांचं घर हे त्यांच्या स्वभावाची ओळख असते. अंगण घाण, कचरा पसरलेला, शेताची निगा नसलेली, घराभोवती अराजकता अशा माणसांकडे गाव कधीच दिलभर आदराने
पाहत नाही मित्रांनो. नंबर 12 मित्रांनो, गावात थोडं देणं शिकावं. हेच गावाची संस्कृती, गावातील परंपरा ही दिलेल्या हाताची असते, जास्त नाही पण मनाने द्या. कुणाच्या घरात लग्न असेल तर 2 दिवस कामाला जा, कुणाच्या घरात अडचण असेल तर मदत करा. गावात लोक मला किती पैसे आहेत याने नाही, पण तुम्ही किती मनाने उभे राहात याने ओळखतात. गावातल्या लोकांसोबत वागणं म्हणजे एक कला आहे मित्रांनो. आदर, नम्रता, आपुलकी, सावध बोलणं, लोकांच्या भावनांची कदर आणि गावाची संस्कृती जपणं हे समजलं की गाव तुमचं होतं आणि आयुष्यभराचा मान स्वतःहून मिळतो. गावात माणूस पैशाने मोठा होत नाही, वागण्यानं मोठा होतो मित्रांनो. आणि आमच्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. भेटू